ओम शांती. संपूर्ण आरोग्य या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजचा मी विषय जो घेऊन आलेलो आहे तो विषय आहे आध्यात्मिकता म्हणजे काय. आता बरंचसं आपण जीवन जगत असताना आपल्याला बरेचसे जण असा प्रश्न करत असतात की अध्यात्म म्हणजे काय. मी स्वतः आध्यात्मिक विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. मी ज्यावेळेस लोकांना सांगतो किंवा काही विषय चालत असतो तर त्यावेळेस लोक आपल्याला विचारतात की अध्यात्म म्हणजे काय. तर अध्यात्म म्हणजे काय हे विचारत असताना बरेचसे जणांना अध्यात्म म्हणजे काय हे सांगता येण्यासाठी बरेचसे कष्ट घ्यावे लागतात. कारण अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो, स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला आठवण करणारा मनुष्य, या मनुष्याला म्हणतात आध्यात्मिकता असलेला मनुष्य. आध्यात्मिकतेची जी व्याख्या आहे ती एक प्रकारची व्याख्या नसून अनेक प्रकारचे त्याची व्याख्या आपल्याला सांगता येत असतात. तर जेव्हा आपण आध्यात्मिकता मी वकिली व्यवसाय करत असल्यामुळे मला एक न्यायाधीश भेटले होते. त्यांनी मला प्रश्न केला होता की तुम्ही MSc स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय. मी त्यांना सांगितलं अध्यात्म म्हणजे जेव्हा आपण मनुष्याचा व्यवहार, जेव्हा मनुष्य म्हणजे माणसाप्रमाणे जेव्हा वागतो माणसाशी, त्यालासुद्धा आपण अध्यात्म म्हणत असतो. कारण जेव्हा आपण आपलं आचरण शुद्ध ठेवतो त्याला आपण अध्यात्म असं म्हणत असतो. अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे जेव्हा आपण एखाद्या दुःखाच्या दुनियेतून बाहेर निघायचं असेल आणि त्याला सुखदायी जीवन जर आपल्याला करायचं असेल तर अशा वेळेस आध्यात्मिक व्यक्ती जी असते ती परमात्म्यालाच आत्मा समजून परमात्म्याला याद करते. याद करणं म्हणजे काय तर जेव्हा आपण आठवण करतो त्याला म्हणतात की परमात्म्याची याद करणे. आता आत्मा आणि परमात्मा हे जेव्हा मिलन होत असतं तेव्हा आपल्या मागच्या अनेक जन्मांचं, जसं आता अनेक युग चालले गेले, जसं सतयुग गेलं, त्रेता गेलं, द्वापर गेलं, आज आपण कलियुगच्या अंतिम टप्प्यात येऊन पोचलेलो आहेत. कलियुगच्या अंतिम टप्प्यात आल्यामुळे काय होत असतं की मनुष्य हा सतोप्रधान अवस्थेवरून पूर्णतः घसरण होतं, त्याची तो तमोप्रधान अवस्थेमध्ये येऊन पोचलेला असतो. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक मानवाचा एक समस्या आहे की आता आपण स्वतःला व्यवस्थित किंवा चांगलं ठेवायचं जर असेल तर आपण काय केलं गेलं पाहिजे. तर आपण काय केलं गेलं पाहिजे या विषयावर जर का आपण बोलायला गेलो किंवा त्याचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की सर्वप्रथम आपण आपल्या आत्म्याला शुद्ध करणे आवश्यक आहे. आपला आत्मा जर का शुद्ध असेल तर आपल्यासोबत होणारी जी काही बाहेरच्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक प्रकार अडचणी, अडथळे हे निर्माण होत असतात. याचं कारण काय असतं तर याचं कारण असं असतं की आपण मागच्या अनेक जन्मांमध्ये काही चुकीचे कर्म केलेले असतात, पापकर्म केलेले असतात. त्याचे फळं आपल्याला ह्या जन्मात आपल्याला मिळत असतात किंवा भोगावे लागतात. तर जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला याद करतो तेव्हा आपली जी आत्मा असते ती पावन होते आणि ती आत्मा जेव्हा आपली पावन होत असते त्यावेळेस आपली आत्मा पावन झाल्यामुळे तिच्यामध्ये बल भरलं जातं, शक्ती भरली जाते. आणि जेव्हा ती आत्म्यामध्ये आपली शक्ती भरली जाते तेव्हा आपल्याला अनुभव व्हायला लागतो की नाही, मला पूर्वीपेक्षा आता खूप छान आणि चांगलं वाटायला लागलेलं आहे. तर जेव्हा याच्यासाठी आपण आध्यात्मिक जीवन जगणं आवश्यक आहे. तर आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे तर आध्यात्मिक जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला अगोदर स्वतः तुम्ही कोण आहात याचं तुम्हाला स्वतःचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण मी कोण, परमात्मा म्हणजे कोण, परमात्म्याला प्रत्येक वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या शब्दाने त्याला पुकारलं जातं. जसं आपण आपल्या धर्मामध्ये त्याला परमात्मा म्हणतो, शिव म्हणतो. मुस्लिम लोक त्याला अल्ला म्हणतात, ख्रिश्चन लोक त्याला गॉड म्हणतात. तर असे वेगवेगळे प्रकारचे जरी असलं तरी तो प्रत्येकाचा वेगवेगळा नाही, तर तो एकच आहे. तर जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो आणि परमात्म्याची आठवण करतो तेव्हा आपली आत्मा जी आहे तिच्यामध्ये शक्ती भरली जाते आणि आपल्या स्वतःच्या आचरणात जे बदल होत असतात, अशा प्रकारचे जे बदल होत असतात
तेव्हा आपल्याला स्वतःला अनुभव होत असतो की नाही, मला पूर्वीपेक्षा खूप चांगलं वाटायला लागलं आहे. मन आपलं हलकं होत असतं. त्याच्यासोबतच बुद्धी आपली जी आहे ती कुशाग्र होत जाते. मन आणि बुद्धी आणि आपले त्यामुळे काय असतात, आपले जे अनेक जन्मांचे जे काही विकर्म असतात ते विनाश होतात आणि सोबत आपले जे संस्कार असतात ते संस्कार परिवर्तन होत असतात. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो संबंध असतो तो संबंध म्हणजे आध्यात्मिकतेशी जुळलेला संबंध असतो आणि आत्मा आणि परमात्मा या गोष्टींशी जुळलेला संबंध असतो. या गोष्टी अनेक लोकांना आजच्या ज्या सध्याची जी परिस्थिती आहे, बाहेर जे कलियुग सुरू आहे, या कलियुगच्या वातावरणामध्ये प्रत्येक मनुष्य बाहेर दुःखी दिसेल. त्याच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, परंतु त्याच्याकडे आरोग्य नसेल तरी तो दुःखी आहे. परंतु जर का तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास झाला किंवा ह्या गोष्टी जर लक्षात आल्या की मनुष्याला ह्या आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय केल्यावर त्याला स्वतःचं जीवन सुख, शांती आणि आरोग्य हे त्याला चांगलं प्रकारे करता येईल किंवा त्या पद्धतीने त्याला कार्य काय करायचं आहे ते त्याला चॉईस करता येईल की मला मला यापुढे करायचं काय आहे. तर जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतील की मला जर आध्यात्मिकतेकडे जायचं असेल तर तुम्हाला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जर का गेले तर तुम्हाला तिथं रिअलाईज केलं जाईल. कारण जगात हा एकमेव सत्संग असा आहे की तो सत्संग स्वयं परमपिता परमात्माद्वारा चालवला जातो. आणि ह्या सत्संगामध्ये मी गेल्या 11 वर्षापासून मी स्वतः जुळलेलो आहे. मला माझ्या जीवनामध्ये काय मला प्राप्ती झाली याचं मी वर्णन नाही करू शकत. अशा पद्धतीने माझ्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन झालेलं आहे. माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम झाला, आपल्या ज्या घरातले जे लोक असतात त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आणि नंतर जेव्हा मी प्रचंड प्रमाणामध्ये राजयोगचा अभ्यास केला, राजयोगचा अभ्यास म्हणजे काय तर मी स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला याद केलं. परमात्म्याने तिथं त्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान म्हणजे साधारण ज्ञान नसून, ते ज्ञान देण्यासाठी मानवाचं ते काम नसून परमपिता परमात्माने दिलेलं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर का कोणी घेतलं तर परमात्मा म्हणतो की जो काही कोणी येईल इथं तो जर का हे ज्ञान कोणी घेईल, मला आत्मा समजून मला कोणी आठवण करेल तर त्याला मी येणाऱ्या सतयुगी दुनियेमध्ये घेऊन जाणार आणि तिथं देवी देवता मी त्याला बनवणार. असं आहे की ज्या मागच्या जन्मांमध्ये अनेक कर्म करून मनुष्य आत्मदुखी झालेली आहे, ती मनुष्य आत्म्याला पावन कसं करायचं, शुद्ध कसं करावं याचं ज्ञान मुख्यतः मनुष्याला नसल्यामुळे मनुष्य खूप मोठ्या दुःखाला सामोरं जातो आहे. त्याला दुःख सहन करावं लागतं आहे. आणि दुःखाच्या दुनियेमधून जर निघायचं असेल तर एकच त्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे तुम्ही स्वतःला आत्मा समजा, परमात्म्याला आठवण करा, संपूर्ण ज्ञान समजून घ्या. आणि गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की आत्मा परमात्म्याची जेव्हा आठवण करतो तेव्हा कसं आपोआप सुख, शांती आणि आनंदाचा अनुभव आपल्याला होत असतो. याचा अनुभव आपण स्वतः घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकत नाही. तर आत्मपरीक्षण स्वतःचं करतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्वतःमध्ये असलेले दुर्गुण हे आपल्याला लक्षात येत असतात. आणि दुर्गुण जे आपल्या प्रत्येक मनुष्यामध्ये ते दुर्गुण आहेत. कारण जसे द्वापर युगापासून तर आज कलियुगच्या ह्या शेवटच्या अंतिम जन्मापर्यंत अनेक जन्मांमध्ये आपण जे विकर्म केलेले आहेत, पापकर्म केलेले आहेत, ते पापकर्म जर का आपल्याला नष्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी राजयोगचं मेडिटेशन, राजयोगाचा अभ्यास आणि ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या आध्यात्मिकतेशी कशा जुळलेल्या आहेत याचं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये तुम्ही निश्चित जायला पाहिजे. आणि तिथं तुम्हाला जे पण काही ज्ञान मिळेल त्याचा तुम्ही स्वतःला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा त्या स्वतःच्या सुधारणा तो त्याच्यासोबत तो होईलच, परंतु त्याच्यासोबत आपल्या कुटुंबाचा फायदा, कुटुंबातील लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. आणि अशा अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. आपल्या स्वतःचं आचरणामध्ये आपल्याला सुधार दिसतो, बदल दिसतो, आपलं आरोग्य चांगलं राहत असतं. आणि सकाळी जे आपण आध्यात्मिकतेमध्ये किंवा सकाळी 4 वाजेचा जो मुहूर्त असतो तो मुहूर्त 4 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंतचा मुहूर्त ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं.
अशा मुहूर्तावर ज्यावेळेस आपण उठतो आणि परमात्म्याला आठवण करतो तर आपल्या आत्म्यामध्ये एक बल भरलं जातं, आत्मा आपली शक्तिशाली होत असते आणि ती आत्मा जेव्हा शक्तिशाली होत असते तेव्हा आपल्यासमोर बाहेरच्या दुनियेमध्ये आपण कार्यव्यवहारामध्ये जे पण काही करत असतो अशा कार्यव्यवहारामध्ये आपल्यासमोर घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या मोठी घटनासुद्धा आपल्याला अतिशय लहान वाटायला लागत असते. कारण मनुष्याने आज काय केलेलं आहे, आज मनुष्य करतो काय, पहाड़ को राई बनाना चाहिए वो राई को पहाड़ बना रहा है असं कहावत आहे. म्हटलं जातं की मोठी जर गोष्ट कोणती घडत असेल किंवा घटना घडली असेल तर त्या घटनेला महत्त्व न देता अतिशय त्याला एक नॉर्मल घटना किंवा लहान घटना एक घडलेली आहे असं आपण समजायला पाहिजे. परंतु मनुष्य काय करतो, मनुष्य लहान घटना, छोटीशी कुठली जीवनामध्ये कोणती घटना घडली किंवा कोणी छोटंसं काही आपल्याला उलटसुलट बोललं किंवा कोणी दुःख दिलं तर त्याला असं वाटतं की मला हा असं असं बोलून गेला, तसं तसं बोलून गेला, तो पूर्ण दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस त्या घटनेला तो विसरत नाही. याचं कारण असं आहे की आत्मा निर्बल आहे आणि जेव्हा आत्मा निर्बल असते तेव्हा आत्मा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आत्म्यावर खूप मोठा परिणाम होत असतो आणि आत्माच्या ज्या मुख्य 3 शक्ती असतात त्यांची पण शक्तीहीन होते. जसं मन कमजोर होत असतं, त्याची बुद्धी, आपली बुद्धीवर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर आपले ते संस्कार बनून जातात की कोण आपल्याला काही बोलून जर गेलं तर आपण त्याला आपल्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होऊन जातो. तर असं व्हायला नको म्हणून आपण आत्म्याला शक्तिशाली जर करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला आठवण करावी लागेल. त्याला यादही म्हणतात. याद या शब्दाला असं कोणी त्याला याद म्हणजे हिंदी शब्द हे वापरतात का असं त्याचा अर्थ नाही आहे. तर याद म्हणजे परमात्म्याची आठवण करणे. आत्मा परमात्मा यांची जेव्हा एक मिलन होतं, तार जुळते, तेव्हा आपल्या आत्म्यामध्ये एक शक्ती भरली जाते आणि जेव्हा आपली आत्मा शक्तिशाली बनते त्यावेळेस आपल्याला आपल्यासमोर येणारी कोणती पण घटना ही अतिशय नॉर्मल आणि खूप हलक्या याच्यात आपण त्याला घेत असतो आणि कोणताही मनावर आपला त्याचा परिणाम होत नाही. मन आपलं चांगलं राहतं, बुद्धी आपली चांगली राहते, संस्कार आपले चांगले बनतात. अशा पद्धतीने आपण अनेक प्रकारचे स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. म्हणून आध्यात्मिकता म्हणजे काय, आध्यात्मिकतेचे तर अनेक प्रकारचे व्याख्या आपल्याला करता येऊ शकतात. आध्यात्मिकता म्हणजे काय, जेव्हा एखादी व्यक्ती कष्टमय जीवन जगत असताना त्याला स्वतःला तो आत्मा समजून परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला जेव्हा तो स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला याद करतो तेव्हा तो दुःखाच्या दुनियेपासून स्वतःची मुक्ती करतो आणि सुखदायी जीवनाकडे तो वाटचाल करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला अध्यात्म म्हणजे काय आणि आध्यात्मिकता म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय आणि आत्मा आणि परमात्म्याचं झालेलं मिलन कसं आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी, मनासाठी, बुद्धीसाठी आणि आपल्या जीवनासाठी कसं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं हे असं आपल्याला त्या बाबतीत म्हणता येईल. ओम शांती.